मित्रांनो, रोजगार हमीमधील ज्याही योजना असेल, उदाहरणार्थ विहीर खोदकाम असेल, घरकुल असेल किंवा इतर ज्याही योजना असेल, या योजनांचा यापुढे लाभ घ्यायचा असेल तर जॉब कार्ड त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि जॉब कार्ड निरंतर चालू ठेवण्यासाठी, सक्रिय ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आता ई-केवायसी करणं गरजेचं आहे. या अगोदर ई-केवायसी केली जात नव्हती, परंतु आता काही दिवसापासून ई-केवायसी करण्याचा जो नवीन नियम आहे तो लागू करण्यात आलेला आहे. ज्यांच्या नावानं जॉब कार्ड आहेत, अशा जॉब कार्ड धारकांनी आपल्या गावातील रोजगार सेवक असतील किंवा ज्यांना ई-केवायसी करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यांच्याकडे आयडी आहे, तर त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, अथवा हे पैसे तुमचे मिळणार नाहीत, ते तुमचं अकाउंट जे आहे ते निष्क्रिय होऊ शकतं. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही जर जॉब कार्ड धारक असाल आणि तुम्हाला रोजगार हमी योजनेचा लाभ मिळवायचा असेल, त्या योजनेमध्ये अडथळा येऊ द्यायचा नसेल, तर लवकरात लवकर तुमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे जाऊन तुमची जॉब कार्डची ई-केवायसी करून घ्या. रोजगार हमी योजना अंतर्गत सध्या सिंचन विहिरी आणि घरकुल बांधकाम यावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या योजना अंतर्गत तुम्हाला नियमित रोजगार हमी योजनेचे पैसे मिळायचे असतील तर ज्यांच्या नावे जॉब कार्ड आहे अशा व्यक्तींनी आपल्या गावातील रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून आपली ई-केवायसी करून घेणं महत्त्वाचं आहे. रोजगार हमी योजना अंतर्गत विविध प्रकारची सार्वजनिक आणि वैयक्तिक कामे केली जातात. यामध्ये